भूमिपुत्रांवर बेकायदा बुलडोझर आणि भूमाफियांना अभय, हा आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचा अजब न्याय। विरार येथील अर्नाळा भागात 7C रिसॉर्टवर एक दुर्दैवी घटना घडून त्यात मिलिंद मोरे नावाच्या इसमाचा मृत्यू झाला। विरारच्या अर्नाळा नवापूरमध्ये 7C रिसॉर्टमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह आलेला होता। त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई झाली। गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक सुद्धा करण्यात आली। परंतु अटक झालेल्या लोकांमध्ये काही लोकांचा सहभाग नसून सुद्धा त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आलंय असं स्थानिकांचं म्हणणं आहे। एकीकडे हा गुन्हा दाखल होण्याची कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र ज्या 7C रिसॉर्टवर ही घटना घडली त्या रिसॉर्टवर वसई विरार शहर महानगरपालिकेने काही तासातच बुलडोझर फिरवून त्याला भुईसपाट केलं। हे करताना मात्र महापालिकेने कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नाही। कोणत्या तरी मोठ्या नेत्याच्या आदेशाने ही कारवाई झालेली आहे असं अधिकारी व स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून रिसॉर्टवर कारवाई करायला लावली अशी देखील चर्चा आहे, कारण मृत व्यक्ती ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकारी होती। काल खरं म्हणजे लोक रिसॉर्टवर बीचवर लोक जातात आपलं विरंगुळा म्हणून, आपल्या फॅमिली सोबत मनोरंजन म्हणून किंवा एक पिकनिक म्हणून, परंतु त्या ठिकाणी त्या रिसॉर्टच्या लोकांनी त्या जे लोक आहेत टुरिस्ट त्यांना मारहाण केली, त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला। तो आमच्या ठाण्यातला मिलिंद मोरे नावाचा इसम आहे आणि अशा प्रकारचं कृत्य कुठे खपून घेतलं जाणार नाही त्याला, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। मी रिसॉर्टवर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात, ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेतली आहे। वसई विरार येथील अर्नाळा बीच परिसरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। एकीकडे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता, कसलीही नोटीस न देता भूमिपुत्रांच्या रिसॉर्टवर कारवाई होते। विरार अर्नाळ्याच्या C7 या रिसॉर्टवरती आपण बघू शकता की पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत आणि 3:30 वाजता सुद्धा या ठिकाणी ही रिसॉर्ट जे आहे ही भुईसपाट करण्याचं प्रशासनाची कारवाई सुरूच आहे। पहाटेच्या 3:30 वाजेपर्यंत ही तोडक कारवाई सुरू आहे। संपूर्णपणे रिसॉर्टचा परिसर आहे, जेवढे बांधकाम आहेत, जेवढ्या साइडिंग आहेत त्या संपूर्ण तोडल्या गेलेल्या आहेत आणि पहाटे 3:30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू आहे। पालिका प्रशासन आणि महसूल प्रशासन याच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई सुरू आहे। माणसं जेलमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिसॉर्ट फोडायला घेतला, हे कितपर्यंत योग्य आहे शिंदे साहेबांचं? शिंदे साहेबांनी नोटीस न देताना, तुम्ही डायरेक्ट नोटीस न देताना डायरेक्ट तुम्ही बिल्डोजर फोडला, अर्ध फोडला असं, ऑफिस फोडलं असं किंवा गेट फोडलं असं, तर आमचं समाधान झालं असतं। तर त्यांचे एक कळकळावट म्हणून फोडलं, तुम्ही अख्खा ऑल उद्ध्वस्त केला। आज 4 कोटीचा आमचा रिसॉर्टवर कर्ज आहे, तो भरणार कोण? शिंदे साहेब देणार आहे का? आमच्या अख्खे घर दार मुलांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे असताना शिंदे साहेब एवढा मोठा निर्णय का घेतो? 50-60 माणसं हजर झाल्या तिकडे टुरिस्ट लोक, मग ते लोक थांबवत कशाला? आम्ही एवढे रिप्राइज करतात तिकडे, थांबवा आम्ही दया माया करता माफी मागतात, तुम्ही थांबवत नाही ते लोक, मग या कसं काय होणार? आम्हाला भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे। शिंदेला एवढं सांगणार, तुम्ही भरपाई देणार का नाही देणार ते पण आम्हाला कळवा। तुमच्या समोर आम्ही आत्महत्या करणार नाही तर आम्हाला भरपाई द्या। आम्ही 4 दिवसांमध्ये आमची माणसं आली नाही कोर्टातून, आम्ही आत्महत्या करायला बायका जाणार, मुलं घेऊन लहान मुलं घेऊन जाणार तिकडे, घरी जाणार, त्यांच्या घरी जाणार। हा एक माणूस गेलाय पण आमचे 150 माणसाचा आम्ही आत्महत्या करणार। लाडकी बहिणीचा जर तुम्ही सन्मान केला, 1500 रुपये टाकणार हे योजना काढली, तुम्हाला ते शोभते का? आज लाडकी बहिणीचं तुम्ही रिसॉर्ट जर उद्ध्वस्त केलं ते कितपत तुमचं योग्य आहे? आणि माणूस मुख्यमंत्री असा असतो का? मुख्यमंत्री असा नसतो,
ज्या मुख्यमंत्र्याची ऑर्डर दिली ना तो मुख्यमंत्री नाही. आम्ही अशा मुख्यमंत्री धिक्कार करतो. तर 50 कोटी एकदम ओके बरोबर सांगतात लोक. असा मुख्यमंत्री नाही पाहिजे. आमचं हे सगळं उद्ध्वस्त केलंय ते आम्हाला परत करून हवंय. आम्ही हे रिसॉर्ट असंच नाही उभं केलं तर आम्ही खूप कष्ट करून खूप लोन काढून हे ते करून असं तसं करून खूप पैसे केले जमा आणि तिथून हे रिसॉर्ट उभं केलंय. आणि ते रिसॉर्ट उभं करताना आम्हाला खूप त्रास झालाय. आम्हाला जर नाही मिळाला ते रिसॉर्ट आहे तसंच ठेवलं हे रिसॉर्ट परत जसं होतं तसं करून नाही दिलं तर आम्ही जाणार मंत्र्यांकडे जाणार. त्यांच्या दारात जाऊन आम्ही जीव देणार विष पिणार. रिसॉर्ट उभे केलं. आमचं काय समज याच्यावर पोट होतं आमचं चहा पाणी होतं असं ना सांगत काय नव्हतं. आम्ही याच्यापुढे काय करणार. रिसॉर्टला सील मारता आलं असतं नोटीस देता आली असती मग अशी कारवाई का करण्यात आली असाही सवाल महिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर झालेली कारवाई ही नव्या राजकीय वादात सापडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र वसई विरारमध्ये लाखो अनधिकृत बांधकामांना व भूमाफियांना महापालिका संरक्षण देते. हेच भूमाफिया उपायुक्त अजित मुठे या अधिकाऱ्याला मारहाण करतात. यावरून या अधिकाऱ्यांचं व भूमाफियांचं साटलोट समजून येतं. वसईचा भूमिपुत्र शेती व्यवसाय करून उद्योगात येत असेल आणि त्याला अशा प्रकारे दातदपटशाही करून त्याच्या स्वप्नांवर बुलडोजर फिरवणार असतील तर वसई विरारमध्ये भूमिपुत्र हा केवळ मतदार बनून वापरला जातो. तो सुद्धा अल्पसंख्याक मतदार. उत्तर प्रदेश बिहार मधील बुलडोजरशाही महाराष्ट्रात व वसई विरारमध्ये आलेली आहे का? आज भूमिपुत्रावर हे जे काय म्हणजे अरिष्ट आलेलं आहे आणि हे एक हुकुमशाही प्रवृत्तीने आणलेलं अरिष्ट आहे. या प्रवृत्तीला थांबवावं लागेल. नाहीतर अशी प्रवृत्ती आपण अनेकदा बघत आलोय. आज नवीन प्रवृत्ती आपण बघितलेली आहे. ती सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतून बघितले. हे अतिशय दुर्दैवी आहे. ये जो आप अभी 2-4 दिन से चल रहा है विरार में एक रिसोर्स तोड़ने का, जो हमारे पास खबरें आई, हमने भी वीडियो देखा है. ऐसा लगता है कि डकैतों ने काम किया है, गुंडों ने काम किया. ये प्रशासन का काम नहीं हो सकता है. प्रशासनिक अधिकारी को कायदे के कक्षा में रह के काम करना चाहिए. इनको क्या करना चाहिए, अगर इनको लगा था कि वो अवैध है, इलीगल जगह पे बना है या इलीगल बना है, तो इनको पहले उनको नोटिस देना चाहिए, उनसे कागज मांगने चाहिए और उसके बाद वो MRTP में 30 दिन का उनको टाइम देना चाहिए कि या तो आप इसको हटा दो या हम 30 दिन बाद आपके कास्ट पे हम हटा देंगे. ये MRTP में प्रोविज़न है. मेरा खुला कहना है कि वसई विरार महापालिका के जो अधिकारी कर्मचारी, वो रेवेन्यू डिपार्टमेंट और पुलिस, ये सारे आपस में गुंडे मवाली सब भरे पड़े हैं. ये सब मिलके ऑर्गेनाइज क्राइम कर रहे हैं. उल्टा गलती इन्होंने की, FIR इनके ऊपर होना चाहिए, प्रशासन के अधिकारियों के ऊपर होना चाहिए जिन्होंने गैरकानूनी काम किया है, और FIR हुई उसके परिवार के ऊपर. जबकि वीडियो में ऐसा आ रहा, मुझे नहीं मालूम हो सत्य है कि उनकी जो मृत्यु हुई है वो एक हार्ट अटैक जैसा लगता है, दिखता है प्रथम दृष्टया. मैंने वीडियो देखा है. हो सकता है ये वीडियो कुछ मैं कंफर्म नहीं कर रहा हूँ कि उनको हार्ट अटैक आया किस कारण से हुआ, वो तो पोस्टमार्टम में पता लग जाएगा. लेकिन पुलिस को उतने दिन तो वेट करना चाहिए. स्थानिक लोग भाग के थोड़ी जा रहे थे, गुंडे थोड़ी हैं, स्थानिक लोग हैं, समझदार लोग हैं. अगर वो अपने परंपरागत धंधे से काम से उठ के कुछ प्रोग्रेस करना चाहते हैं तो इस प्रशासन ने उनके पेट पे लात मारी है. इसलिए मेरा बिल्कुल ये कहना है कि इस परिवार को आगे लड़ना चाहिए, ह्यूमन राइट में जाना चाहिए, हाई कोर्ट में भी जहाँ अगर ज़रूरत पड़े जाना चाहिए. हाल तो उधर थोड़ा टाइम लगता है और रोड पे भी अपनी बात रखनी चाहिए, क्योंकि आज इनके साथ हुआ है तो कल दूसरे के साथ होगा. तो इनको रोड पे भी आना चाहिए और मजबूर करना चाहिए प्रशासन को कि जिन लोगों ने गलत काम किया है, गैरकानूनी काम किया, उनके ऊपर FIR दर्ज होनी चाहिए और उनसे डैमेजेस वसूल करना चाहिए जो इनका नुकसान हुआ है. धन्यवाद. यापुढे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता कायद्याचा बळी देऊन भूमिपुत्रांचे घर कोणताही नेता व अधिकारी उद्ध्वस्त करतील का? विचार करण्याची वेळ आलेली आहे. विचार करा
आणि जागे व्हा.